हॅलो दुर्गा संतोषीच्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण कोणत्याही किल्ल्यावर नाही आहोत किंवा कोणताही डान्स मी आज इथे करणार नाही आहे. आपण आहोत एका मुंबईतल्या जंगलामध्ये. तुम्हाला माहिती आहे का मुंबईमध्ये जंगल आहे असं? हो, मुंबईमध्ये जंगल आहे. आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण एक उद्यानाची माहिती घेणार आहोत. हे उद्यान कोणत्याही लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे असलं कोणतं गार्डन नाही, तर हे गार्डन आहे आपल्या फुलपाखरांना खेळण्यासाठी. आपल्या सगळ्यांनाच फुलपाखरं लहानपणापासून खूप आवडतात, बरोबर ना? पण फुलपाखरांच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? तर सगळ्यात आधी म्हणजे आता कोणता महिना चालू आहे बरं? सप्टेंबर महिना. आणि हा सप्टेंबर महिना सेलिब्रेट केला जातो बिग बटरफ्लाय मंथ म्हणून. फुलपाखरूचा महिना सेलिब्रेट केला जातो. सो हा व्हिडिओ बनवायला बराच लेट झालेला आहे, पण व्हिडिओतली माहिती ही महत्त्वाची असणार आहे या फुलपाखरांप्रमाणेच. तुम्हाला माहीत आहे का, हा जो फुलपाखरू आहे तो एका इन्सेक्ट येतो, म्हणजे इन्सेक्ट लेपिडोप्टेरामध्ये तो येतो. आणि त्याचा अर्थ होतो स्केली विंग्स. जसे माशांवर खवले असतात, जसे सापांवरती त्यांची स्किन स्केली असते, तसे त्या फुलपाखरांची स्किनसुद्धा स्केली असते. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण फुलपाखरांना लहानपणी तुम्ही कधी हात लावण्याचा प्रयत्न केला असेल तर आपण म्हणतो की ते रंग आपल्यावर सोडून जातात, त्यांचे सुंदर रंग ते आपल्यावर सोडून जातात, ते त्याच्याप्रमाणेच आहे. पण आत्ता एक वाईल्ड लाईफचा अभ्यास करणारी मुलगी म्हणून मी तुम्हाला हे सांगेन की फुलपाखरांना हात लावणं किंवा त्यांना पकडायला जाणं हे चांगलं नाही आहे त्यांच्यासाठी. कारण कोणीतरी मोठा प्राणी येऊन तुम्हाला पकडायला येईल जस्ट मज्जा म्हणून. तुम्हाला आवडेल का? तुम्हाला भीती वाटेल. तर कदाचित ती फुलपाखरंही आपल्याला तशीच घाबरत असतील आणि त्या गडबडीत आपण कधी त्यांचे पंखही तोडू शकतो. तर हा छोटा बेसिक मॅनर आहे सगळ्यांसाठी सांगण्यासाठी. आणि पुढे आता आपण फुलपाखरांबद्दल अजून माहिती घेणार आहोत. सो मी आज आहे कन्झर्वेशन एज्युकेशन सेंटर. हा भाग मुंबईच्या फेमस बोरिवली नॅशनल पार्क म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागूनच हा भाग आहे, CEC. सो गोरेगाव फिल्म सिटी जी आहे त्याच्या बाजूला हे जंगल आहे, जिथे बिबट्यांचा सुद्धा वास आहे. माहिती आहे का तुम्हाला? आणि ह्याच जंगलामध्ये इथे त्यांनी छान सेंटर उभं केलं आहे, जिथे त्यांनी हे बटरफ्लाय गार्डन बनवलेलं आहे. सो बटरफ्लाय गार्डन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? लहानपणी सगळ्यांनी शिकलेलं आहे की बटरफ्लायचं जीवनचक्र, लाईफ सायकल काय असते. तर बटरफ्लाय आधी अंडी घालतात, त्याच्यानंतर कॅटरपिलर म्हणजेच अळीमध्ये त्याचं रूपांतर होतं, त्याच्यानंतर प्युपा म्हणजे कोश जो म्हणतो फुलपाखराचा, आणि नंतर येतं मोठं फुलपाखरू म्हणजे ॲडल्ट बटरफ्लाय. सो ही असते त्यांची लाईफ सायकल. पण तुम्हाला माहिती आहे, हे जे बटरफ्लायज असतात ते कोणत्याही रँडमली प्लांट्सवर जाऊन त्यांची अंडी घालत नाहीत. दे डोंट ले देअर एग्स ऑन एनी रँडम प्लांट. दे हॅव देअर होस्ट प्लांट्स. म्हणजे त्यांची ठरलेली झाडं किंवा झुडपं असतात, प्लांट्स असतात, ज्याच्यामध्ये ते त्यांचे अंडी ले करतात. जशी काही एक्झाम्पल आपण तुम्हाला इथे दाखवू. जसं कॉमन मॉर्मॉनचं जे बटरफ्लाय आहे ते कढीपत्त्यावर, करी लिव्सवर अंडी घालतात. त्याच्यानंतर मँगोवरती काही बटरफ्लायज, कॉमन बॅरॉन अंडी घालतात. त्याच्यानंतर वेगवेगळे बटरफ्लाय जसं की महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू जे आहे हे आपलं जे बेलाचं झाड आहे त्याच्यावरती अंडी घालतं. सो अशी बरीच प्रकारची वेगवेगळी झाडं असतात जी बटरफ्लायसाठी उपयोगी असतात. सो ह्यांना म्हणतात होस्ट प्लांट्स. आणि त्याच्यानंतर बटरफ्लायजचे जे नेक्टर प्लांट्स म्हणजे जे आपण म्हणतो बटरफ्लायज फुलपाखरातला रस घेतात. सो त्याच्यासाठी जी फ्लावरिंग प्लांट्स आहेत ती सगळी फ्लावरिंग प्लांट्स बटरफ्लाय यूज करतात. पण तुम्हाला माहिती आहे की हे जे आता माझ्यावर ऊन पडतं आहे ते गरजेचं आहे फुलपाखरांना, बिकॉज दे लव्ह सनलाईट. तुम्ही जर पाऊस वगैरेमध्ये बटरफ्लायज बघायला गेला तर तुम्हाला अराउंड बटरफ्लाय दिसणार नाही, पण इथे आता तुम्ही बघाल तर सूर्यप्रकाश पडला म्हणून ते छान इथे फिरतायत, बागडतायत. सो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बटरफ्लायसाठी. हा जो येल्लो स्पॉट आहे हे एका बटरफ्लायचं अंड आहे. सो तुम्ही विचार करू शकता की ही अंडी किती छोटी असतात. सो हे कॉमन मॉर्मॉनचं अंड आहे. सो दिस इज हाव ह्या कढीपत्त्यावर ही बटरफ्लायज अंडी घालतात. आणि मग ही लाईफ सायकल तुम्ही तुमच्या घरातही बघू शकता जर तुम्ही करी लिव्स घरात प्लांट केले तर. माझ्या घरामध्ये आईने करी पत्त्याचं झाड लावलेलं आणि अचानक ते कमी व्हायला लागलं. लिटरली माझ्या आईने ते कॅटरपिलर काढून फेकले आणि मी ते थांबवू नाही शकले. बट ठीक आहे, तुम्हाला कधी लाईफ सायकल बघायची असेल तर तुम्ही हे असं काम करू शकता. आता माझी व्हिडिओग्राफर आहे नंदिनी, आणि नंदिनी बटरफ्लायजमध्ये माझ्यापेक्षा हुशार आहे. तर तिने मला असं सांगितलं की इथे कढीपत्त्याच्या ह्यावाल्या इथल्या कुठेतरी ह्याच्यावर एक कॅटरपिलर आहे. सो मी जसं तुम्हाला म्हटलं की मॉर्मॉनचं जे फुलपाखरू आहे ते कढीपत्त्यावरती कॅटरपिलर असतात त्यात. आणि तुम्हाला ह्यांचा अजून एक मजा माहिती आहे का? तर हे जे असतात हे सगळे इतके कॅमोफ्लाज होतात. कॅमोफ्लाज म्हणजे
हे निसर्गासोबत एवढे मिळते जुळते असतात. जसं की कढीपत्त्यावरती एखादी कावळ्याने शीट केली आहे किंवा पूप केली आहे असं वाटतं. जर आपण त्याचा कॅटरपिलर बघितलं तर मला वाटतं इथे प्युपा आहे. हे हा बघा प्युपा आहे ना. हां सो दॅट्स अ प्युपा ऑफ कॉमन मॉर्मॉन बटरफ्लाय राईट. हां. सो बघा हा किती मॅच होतो इथल्या कलरसोबत. असे वेगवेगळे प्लांट्स आहेत आपल्याकडे. तर खैराचं जे झाड आहे ज्याचं आपण म्हणतो ना पानामध्ये त्याचा यूज होतो. खायचं पान ज्याच्यामध्ये यूज होतो त्याचा कुठे त्या झाडावर पण वेगवेगळे कॅटरपिलर्स असतात. आणि ह्याचा कॅटरपिलर खतरनाक कॅमोफ्लॅज असतो. ओ सो दॅट्स अ व्हेरी प्रिटी कॅटरपिलर हिअर. मी सिरियसली ॲक्टिंग करत नाही आहे, मी हा शोधलाय. सो सी हिअर दिसतंय तुम्हाला इथे ह्याचा कॅटरपिलर हा किती जास्त मॅच झालेला आहे झाडासोबत. सो हे अशा प्रकारे निसर्ग काम करतं. जसं की त्या झाडांप्रमाणे त्यांना त्यांचा आकार असतो. मगाशी आम्ही एक मॉथचा कॅटरपिलर बघितला. सो दॅट इज लाईक मला आधी वाटलं की ड्राय लीफ आहे, बट दॅट्स नॉट अ ड्राय लीफ हिअर. सो नंदिनी मला माझ्या या व्लॉगमध्ये मदत करते आणि ती खूपच हुशार आहे बटरफ्लाईजमध्ये. सो मी तिच्याकडनं शिकते काही गोष्टी. सो हे आहे पानफुटीचं झाड. याच्यावरती रेड पियारट बटरफ्लाय जे आहे हे त्याचं होस्ट प्लांट आहे. तुमच्या जनरल नॉलेजसाठी ते बघा तिकडे ही जी फिमेल आहे कॉमन मॉर्मॉनची, मस्तपैकी ती फुलांमधून रस घेते आहे. सो तुम्हाला प्रश्न पडला असेल की सप्टेंबर महिन्यातच बिग बटरफ्लाय मंथ का साजरा केला जातो. तर ह्या महिन्यामध्ये कसं त्यांचा ब्रीडिंग पिरियड वाढतो. ते ब्रीडिंग करायला स्टार्ट करतात आणि चांगलं सनलाईट पाऊस गेलेला असतो, त्यांना मोकळंही मिळतं, फुलं वाढलेली असतात त्याच्यामुळे. आणि म्हणजे कसं फ्लावरिंग सुरू झालं असतं. सो त्यांच्यासाठी खूप जास्त सोर्स असतो खाण्याचा, त्याच्यामुळे हे असं. तुम्हाला माहिती आहे आत्ता आपण थोडा कारवीचा पॅचही बघू. मी मुंबईत आहे, मी तुम्हाला म्हटले, आणि मुंबईत कारवी फुललेली आहे. कारवी हे फुल असं आहे जे 7 ते 8 वर्षातून एकदा फुलतं. आणि मला आजच नंदिनीकडनं ह्याची माहिती मिळाली की त्याच्यापासूनही वेगळं मध बनवलं जातं. आणि त्याचं कलेक्शन म्हणजे विचार करा तुम्ही, ही निसर्गाची किमया किती वेगळी आहे. सो अशा प्रकारे हे सगळं काम करतं. सो ते मध थोडं थिक असतं आणि ते थोडं महाग विकलं जातं. सो वेगवेगळे फ्लावर्स तुम्हाला निसर्गामध्ये बघायला मिळतील या पिरियडमध्ये. सो ही बटरफ्लायची बेसिक माहिती मी तुम्हाला दिली. डिटेलमध्ये कधी व्लॉग करता आला तर करेल. तुम्हाला सगळ्यांना बटरफ्लाय मंथच्या खूप शुभेच्छा. आणि अजून आपले जे सण येणार आहेत पुढे, जसं की नवरात्री आता येणार आहे, त्याच्याही मनापासून शुभेच्छा. खूप दिवसांनी व्लॉग बनवते. आज ट्रेलसाठी इथे आले होते. नंदिनी लकीली भेटली होती. नंदिनी आणि मी गेल्या वर्षीपासून ठरवतो आहे की काहीतरी बनवायचं आहे बटरफ्लाईज विषयी. सो हे सगळं तुमच्या नॉलेजसाठी. आणि एक छोटासा मेसेज माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना की आपण फिरतो आहोत. खूप आनंदाची गोष्ट आहे की लोक एक्सप्लोअर करायला लागलेत, लोक फिरायला लागलेत. सगळ्यांनी फिरावं, सगळ्यांनी निसर्ग पाहावा, सगळ्यांनी नवीन गोष्टी पाहाव्या, अनुभवूया. पण हे सगळं करताना आपण हे भान ठेवूया की आपण या निसर्गाचा एक भाग आहोत आणि इथल्या कोणत्याही गोष्टी आपल्याला तोडायच्या नाही आहेत किंवा खराब करायच्या नाही आहेत. आणि जे जंगल जसं आहे ते शेवटपर्यंत तसंच राहिलं पाहिजे. धन्यवाद. तो भले से सितंबर मंथ खत्म हो गया पर बटरफ्लाइज के लिए हमारा प्यार कभी खत्म नहीं होगा. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स थ्रू नक्की कळवा. आणि वाईल्ड लाईफ संदर्भात अजून कोणत्या कोणत्या विषयावर तुम्हाला ऐकायला आवडेल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.